नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं स्वाती आणि इंद्राताई गप्पा मारत असतात. तर कोमल म्हणू लागते की मिहिरच्या लग्नाचे आपले कॉस्ट्यूम फायनल झाले आहेत. मम्मी, तुझे आणि वहिनीचे जे काही मॅचिंग ब्लाऊज आहेत ते आज खरी घेऊनच येणार आहे. आणि मिहिरनेही त्याचे कॉस्ट्यूम मला कळवले आहेत. सगळ्यांच्या कॉस्ट्यूमचं तर झालं, परंतु दादा, अरे दादा तुझं काय? तर सागरचा मात्र लक्षच नसतो. सागरा मुक्ताकडेच पाहत असतो. तर कोमल त्याला भानावर आणत म्हणू लागते, अरे दादा मी तुझ्याशी बोलते आहे, तुझं काय? तुझा तर कॉस्ट्यूम रेडीच झाला नाही आहे. तर सागर म्हणू लागतो, हो मी बघतो. काय आहे ना, बाकी सगळ्यांना कपडे सिलेक्ट करण्यासाठी मी मदत केली, पण त्याच्या बदल्यात मला काहीच मिळालं नाही. आता केलेल्या कामाचं फळच मिळणार नसेल तर रिटर्न मिळणारच नसतील तर कष्ट तरी का करायचे, राईट ना? तर कोमलला काही समजतच नसतं. कोमल ही सागरकडे पाहत म्हणू लागते, दादा नक्की तू काय बोलतोयस? तर हे सगळं काही मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं. मुक्ता ही मोठ्यानेच हातातील चाकू तिथे आपटते. ते पाहून सर्वांनाच धक्का बसतो. सागरलाही ते पाहून धक्का बसतो आणि सागर मुक्ताकडे पाहू लागतो. तर मुक्ता मात्र काहीच बोलत नाही. तर सागर म्हणू लागतो, काय झालं? मात्र मुक्ताही काहीच बोलत नाही आणि तो चाकू तिथेच ठेवते. कोमलही मुक्ताकडे पाहू लागते. नक्की वहिनीचं काय चाललं आहे हे कोमलही कळत नाही. तर त्यानंतर मुक्ताही कोणाशी काहीही न बोलता इंद्राताईंजवळ येऊ लागते. तर सागर हा मुक्ताकडे पाहत असतो. नक्की मुक्ता काय करत आहेत? तर मुक्ता ही इंद्राताईंजवळ येत म्हणू लागते, मम्मी मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर इंद्राताई म्हणतात, बोल ना. तर मुक्ता ही इंद्राताईंना म्हणू लागते की मम्मी, तुम्ही मिहिकाला सून करून घ्यायचं ठरवलं त्यासाठी खरंच थँक्यू. इतकं चांगलं घर, इतकी चांगली माणसं माझ्या बहिणीला शोधूनही सापडली नसती. तर हे बोलत असताना इंद्राताई मुक्ताकडे आश्चर्याने पाहू लागतात. तर मुक्ता म्हणते, हो, आणि तुम्ही परवानगी दिली नसती तर हे काहीच घडलं नसतं. त्यासाठी खरंच थँक्यू. मुक्ता ही इंद्राताईंचे आभार मानू लागते आणि म्हणते की खरंच मनापासून थँक्यू. असं म्हणत मुक्ता ही इंद्राताईंकडे जाते आणि इंद्राताईंच्या जवळ जात त्यांच्या गालावर किस करते. हे पाहताच इंद्राताईंना धक्काच बसतो. इंद्राताई धक्क्यानेच मुक्ताकडे पाहू लागतात. मुक्ताच्या ह्या वागण्याचं सर्वांनाच आश्चर्य वाटू लागतं आणि सर्वजण मुक्ताकडे पाहू लागतात. तर त्यानंतर मुक्ता ही स्वातीला म्हणू लागते की स्वातीताई, आपल्यामध्ये इतके वाद आहेत आणि इतकं सगळं काही होऊन गेल्यानंतरही तुम्ही प्रत्येक गोष्टी प्रत्येक वेळी मागे टाकता आणि त्यानंतर आपलं नातं जपण्यासाठी आणि आपलं नातं सांभाळण्यासाठी प्रयत्न करत असता आणि त्यासाठी तुम्हालासुद्धा थँक्यू. तुम्हीसुद्धा मला अगदी बहिणीसारखं सांभाळून घेता आणि म्हणूनच खरंच तुमचे मनापासून आभार. असं म्हणत मुक्ताही स्वातीजवळ येते आणि स्वातीच्याही गालावर किस करते. ते पाहून स्वातीलाही धक्का बसतो. तर सर्वजण मुक्ताकडे पुन्हा एकदा पाहू लागतात. नक्की मुक्ताचं काय चाललं आहे? तर पुन्हा एकदा मुक्ताही कोमलकडे येत म्हणू लागते, कोमल, तू तर मला प्रत्येक वेळी माझ्यासोबतच साथ देतेस आणि माझ्यासोबतच असतेस, त्यासाठी खरंच थँक्यू. असं म्हणत मुक्ताही कोमलच्याही गालावर किस करते. ते पाहून सागरला धक्काच बसतो. सागर हा मुक्ताकडे पाहतच बसतो. नक्की मुक्ता काय करत आहेत हे सागरच्याही लक्षात येत नाही. तर त्यानंतर मुक्ताही म्हणू लागते, आणि इथे माझं लाडकं बाळ आहे. माझं लाडकं बाळ हे माझ्यासोबत कायमच असतं आणि माझ्या टीममध्ये असतं. असं म्हणत मुक्ताही सईच्या गालावरही किस करते. तर सई खूप खुश होते. तर त्यानंतर मुक्ताही सागरकडे पाहू लागते. तर इंद्राताई मुक्ताकडे पाहू लागतात. नक्की मुक्ताचं काय चाललं हे इंद्राताईंनाही कळत नसतं. मुक्ताच्या वागण्याचं इंद्राताईंना आश्चर्य वाटत असतं. तर मुक्ताही सागरकडे प्रेमाच्या नजरेने पाहते आणि हळूच पावलांनी सागरजवळ येऊ लागते. जसजशी मुक्ताही सागरच्या जवळ येत असते तसतशा सागरच्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात. सागर खूप घाबरून गेलेला असतो आणि तो शांत स्तब्ध उभा असतो. मुक्ताही सागरकडे येत सागरजवळ प्रेमाने पाहू लागते आणि त्यानंतर ती हळूच सागरजवळ जाते आणि नकळतपणे सागरच्या गालावर किस करते. इंद्राताई, स्वाती, कोमल सर्वजण तिथे असतात आणि सर्वांच्या नकळतपणे मुक्ताने सागरच्या गालावर किस केलेली असते आणि हे सगळ्यांनी पाहिलेलं असतं. हे पाहून कोमलला, स्वातीला सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. सर्वजण आश्चर्याने मुक्ताकडे पाहू लागतात की सर्वांच्या समोरच मुक्ताने सागरच्या गालावर किस केलेली असते आणि मुक्ताही लाजतच रूममध्ये निघून गेलेली असते. तर इंद्राताई म्हणू लागतात, बाय माझे, हे नक्की काय बघत आहे मी आणि हे काय चाललं आहे? तर त्यानंतर सागरही मुक्ताकडे पाहू लागतो. तर मुक्ताही रूममध्ये निघून गेलेली असते. सागर मात्र मुक्ताकडे प्रेमाने पाहत असतो आणि भान हरपून गेलेला असतो. सागरला या सगळ्या गोष्टीचा धक्का बसलेला असतो. तो खुर्चीला पकडूनच उभा असतो. तर इंद्राताईही आश्चर्याने मुक्ताकडे पाहू लागतात. तर त्यानंतर कोमल म्हणू लागते की वहिनीने दादाचीही किस घेतली. तर स्वाती म्हणू लागते, त्यात काय झालं, आपली जशी घेतली तशीच त्याचीही घेतली. तर इंद्राताई म्हणतात, काय झालं, आपली घेतली तशीच घेतली की सगळ्यात सागरची काही स्पेशल होती? इंद्राताईंचं हे बोलणं ऐकून स्वाती सागरला इशाऱ्यानेच विचारते, काय? तर सागर मात्र काहीच बोलत नाही. मात्र मुक्ताने सागरची किस घेतल्यामुळे सागर खूप खुश असतो.
पण दिलेलं चॅलेंज मुक्ताने एवढ्या लवकर पूर्ण केलं या गोष्टीवर सागरचा विश्वासच बसत नाही. सागरला या गोष्टीचा धक्काही बसलेला असतो आणि आनंदही झालेला असतो. तर सागरच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सईसुद्धा खूप खुश असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं हर्षवर्धन सावनीला भेटण्यासाठी येत असतो आणि येताना त्याने पेपरही बनवून आणलेले असतात. तर हर्षवर्धन मनाशीच म्हणू लागतो, फायनली पेपर तयार झाले आहेत. एकदा सावनीने सह्या केल्या की सावनीचा यावर काहीही अधिकार राहणार नाही. इतकी वर्ष सावनी आणि मी एकत्र राहत असलो तरी आता कशावरच सावनी हक्क मागू शकणार नाही. मग लग्न जरी झालं तरी माझ्यावर कोणतंही प्रेशर येणार नाही, असं म्हणत हर्षवर्धन खुश होत सावनीजवळ येत असतो. आणि त्याचवेळी मुक्ताही तिथे आलेली असते. तर मुक्ताचा धक्का लागतो आणि त्यामुळे हर्षवर्धनच्या हातातील फाईल खाली पडते. फाईल खाली पडल्यामुळे सर्व पेपर सर्व ठिकाणी पसरलेले असतात. तर मुक्ताही हर्षवर्धनला ते पेपर एकत्र करण्यासाठी मदत करत असते. मात्र पेपर हातात घेतल्यावर मुक्ता वाचते आणि ते पेपर वाचल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ताही धक्क्यानेच हर्षवर्धनकडे पाहू लागते. तर हर्षवर्धन खूप घाबरलेला असतो. तो मुक्ताच्या हातातील पेपर काढून घेतो आणि फाईलमध्ये ठेवतो. त्यामुळे मुक्ताचा संशय अजून वाढलेला असतो. तर मुक्ताही हर्षवर्धनला म्हणू लागते की सॉरी, तुम्ही इथे अचानकच आलात आणि मीही सुद्धा अचानक इथे आली आणि त्यामुळेच माझा धक्का लागला. तर हर्षवर्धन म्हणतो ठीक आहे, असं म्हणत हर्षवर्धन सावनीला भेटण्यासाठी निघून जातो. तर मुक्ताही म्हणू लागते हर्षवर्धन असे पेपर घेऊन इथे आले आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी घडत आहे, त्यांचे इरादे चांगले नाहीत. तर दुसरीकडे हर्षवर्धन माधवीताईंच्या घरी आलेला असतो. तर माधवीताई विचारतात कोण तुम्ही? तर हर्षवर्धन म्हणतो हाय माधवी मॅडम, कशा आहात तुम्ही? तर माधवीताई म्हणतात मी ठीक आहे. तर तिथे मुक्ताही आलेली असते आणि मुक्ता म्हणू लागते तुम्ही या बसा ना. तर हर्षवर्धन माधवीताईंना म्हणू लागतो की माधवी मॅडम तुम्ही कॉफी छान बनवता हे मी सावनीच्या तोंडून ऐकलं आहे, मला ही कॉफी चालेल. तर माधवी मॅडम म्हणू लागतात की नेमकी कॉफीही संपली आणि साखरही. तर मुक्ता म्हणते नाही नाही असं काही नाही आहे, अगं आई आहे ना, तो मागचा एक डबा आहे ना त्याच्यामध्ये आहे, तुझ्या लक्षात नाही का? कदाचित तुला आठवत नसेल. तर माधवीताई म्हणतात नाही गं नाही आहे. तर मुक्ताही म्हणू लागते गं आई आहे, मागच्या डब्यामध्ये आहे, मला माहीत आहे, चल ना मी तुला दाखवते. अगं आई तुला आठवत नाही आहे का? असं म्हणत ती हर्षवर्धनला म्हणते कदाचित तिला आठवत नसेल, तुम्ही बसा. तर त्यानंतर मुक्ताही माधवीताईंना किचनमध्ये घेऊन येते आणि म्हणू लागते अगं आई तुझ्या चेहऱ्यावरूनच समजतं आहे की त्यांना तुला कॉफी द्यायची नाही आहे. तर माधवीताई म्हणतात हो मला द्यायची नाही आहे, कारण मला तो माणूस आवडत नाही आणि प्रत्येक वेळी इथे सारखं सारखं का भेटायला यायचं, त्यांना बाहेर भेटता येत नाही का? तर मुक्ता म्हणू लागते अगं आई ते आपल्या घरचे पाहुणे आहेत ना, तू कॉफी बनवतेस की मी बनवू? तर माधवीताई म्हणतात नाही तू म्हणतेस म्हणून मी बनवते. त्यानंतर मुक्ताही हर्षवर्धनकडे येते आणि म्हणू लागते तुमचे ते पेपर खाली पडले होते, तुम्ही चेक करून घ्या, सर्व नीट आहेत ना? तर हर्षवर्धन म्हणतो हो सर्व काही आहेत. तर तिथे सावनी आलेली असते आणि हर्षवर्धनला पाहून सावनी खूप खुश होते आणि हर्षवर्धनला येऊन मिठी मारते आणि म्हणू लागते हर्ष तू पुन्हा एकदा मला भेटण्यासाठी आलास? हर्ष अरे तू किती वेळा मला भेटण्यासाठी येत आहे, हे जर मला आधीच माहिती असतं ना तर मी कुठेतरी दूर निघून गेली असते, म्हणजे तू मला मिस तरी केलं असतंस. तर त्यानंतर हर्षवर्धन म्हणतो काय हे, अगं सावनी तू असं का बोलतेस? तर त्यानंतर सावनी ही हर्षवर्धनला म्हणू लागते हर्षवर्धन तू असं अचानक का आलायस? तर हर्षवर्धन म्हणतो अगं मी तुला भेटण्यासाठी आलो आणि तुझ्याजवळ एक कामही होतं. तर सावनी विचारते काय, कसलं काम होतं? तर हर्षवर्धन म्हणू लागतो की तुझ्यासाठी एक मी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. म्हणजे कसं आहे, लग्नानंतर तुला तुझ्या मैत्रिणींसोबत पार्टी करण्यासाठी एक विला तर हवाच ना, म्हणून म्हटलं एखादा खरेदी करावा आणि म्हणूनच तो मी खरेदी केला आहे आणि त्यासाठीच मी सही घ्यायला आलो. तर सावनी विचारते सह्या? तर हर्षवर्धन म्हणतो हो प्रॉपर्टी घेतली म्हणजे ओनरच्या सह्या तर लागणारच ना. तर सावनी म्हणू लागते मी स्वप्नात तर नाही आहे ना, मला तरी असं वाटते की मी स्वप्नातच आहे. तर हर्षवर्धन म्हणतो तू स्वप्नात राहा परंतु सह्या तर खऱ्याच कर. हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ताही म्हणू लागते बाप रे, हे नक्कीच काहीतरी वेगळं घडत आहे. परंतु सावनीला यातलं काहीच माहीत नसतं. सावनी खूप खुश होत म्हणू लागते चल पटकन सह्या करून घेऊ आणि त्यानंतर गप्पा मारता येतील. तर दुसरीकडे सागर हा ऑफिसमध्ये आलेला असतो. मात्र सागरचा कशातच लक्ष नसतो, तो फक्त खुर्चीवर बसून भान हरपून गेलेला असतो. तर मिहीरही त्याच्यासमोर बसतो. तर मिहीरही त्याच्याकडे पाहू लागतो. नक्की सागरचं काय चाललं हे मिहीरलाही कळत नसतं. सागर मात्र मुक्ताच्या आठवणींमध्ये रमून गेलेला असतो. त्याला मुक्ताबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण आठवू लागतात. मुक्तासोबत क्रिकेट खेळतानाचे क्षण, त्यानंतर मुक्ताच्या गालावर केलेली किस, मुक्ता आपला फोटो प्रेमाने पाहत होते, हे सर्व क्षण सागरला आठवू लागतात आणि मुक्ताने आपल्या गालावर किस केलेला क्षणही सागरला आठवू लागतो आणि सागर एकटाच हसत असतो. तर मिहीर त्याच्याकडे पाहू लागतो आणि सागरला भानावर आणण्यासाठी मिहीर म्हणू लागतो दादूस. मात्र काही सागरचा लक्षच नसतो. तर मिहीर त्याला खूप वेळा भानावर आणण्याचा प्रयत्न करतो, मात्र सागर काही भानावर येत नाही. म्हणून मिहीर मोठ्याने स्टेबलचा आवाज करतो. तर सागर भानावर येतो आणि सागर मिहीरला विचारतो तू? तर मिहीर म्हणतो हो मीच. अरे केव्हापासून तुला आवाज देतोय पण तुझं लक्षच नाही आहे. तर सागर म्हणतो मिहीर तू केव्हा आलास? तर मिहीर म्हणतो मी तुला दिसतोय का?
सागर म्हणतो, असं का बोलतोयस तू? मिहीर म्हणतो, गेला कित्येक वेळ मी तुझ्या समोर बसून आहे, तुला आवाज देण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तुझा कशातच लक्ष नाही आहे. तू फक्त एकटाच रम्य झालायस. अरे तुझं लक्ष नक्की कुठे आहे? मगापासून तू फक्त इकडे बघून एकटाच हसत होतास, इथे सरळ बघत होतास, एकदा तिकडे बघतोयस, एकदा इकडे बघतोयस, परंतु तू हरवून गेलायस. अरे नक्की काय झालं आहे? आणि आज तो वॉचमेन, तो तर झोपला होता, परंतु त्यालाही तू काही बोलला नाहीस, त्याला तसंच झोपू दिलास. सागर मात्र काहीच बोलत नाही. तर त्यानंतर मिहीर म्हणू लागतो, आणि आज ऑफिसमध्ये प्रत्येकाशी तू प्रेमाने वागत आहेस. अरे तो पिऊन, त्याच्याशी कधी तू नीट बोललाही नाहीस, आणि आज तर त्याच्यासोबत प्रेमाने वागत होतास. त्यालाही आश्चर्य वाटलं असेल की आपले सर आज आपल्याला ओरडले कसे नाहीत, आजचा दिवस आपला एवढा चांगला कसा गेला, अचानक तुझ्यामध्ये एवढा बदल कुठून झाला दादूस? मात्र सागर काहीच बोलत नाही. सागर मिहीरला म्हणू लागतो, मिहीर काय सांगू, काय झालं? तर मिहीर म्हणतो, अरे काय झालंय ते सांग ना मला. तर सागर म्हणू लागतो, मिहीर म्हणतात ना, लव जिंदगी है, असंच काहीतरी होत आहे, आणि ते फिलिंग ना खरंच खूप वेगळे आहेत, आणि त्या फिलिंगमधून मला बाहेर पडायची इच्छाच होत नाही आहे, आणि काही करायचीही इच्छा नाही. आज असं वाटतं की काहीच करू नये, फक्त त्या स्वप्नामध्ये अगदी रमून जावं. तर मिहीर म्हणू लागतो, अरे पण काय झालं आहे ते आम्हाला पण कळून दे ना, काय झालं आहे? तू एकटाच काय हसतोय, सांग ना काय झालं आहे? सागर म्हणू लागतो, आज मुक्ताने मला किस केली. हे ऐकताच मिहीरला धक्का बसतो. मिहीर म्हणतो, काय? त्यानंतर मिहीर मिहिकाला फोन करतो. तर मिहिकाही धक्क्यानेच म्हणते, काय? ती रिअलवाली किस म्हणजे ती वाली? तर मिहीर म्हणतो, नाही, गाजराचा किस, आल्याचा किस. अगं मी तुझ्याजवळ मागत होतो तीच किस आज मुक्ता वहिनींनी दादूसला दिली. हे ऐकताच मिहिका खूप खुश होते, आणि मिहिका म्हणू लागते, परंतु मला कळत नाही हे घडलं कसं? तर मिहीर म्हणतो, मलाही तेच कळत नाही. मलाही आजपर्यंत हेच वाटत होतं की त्या दोघांमध्ये थोडी भुरभुर आहे, परंतु आज मला कळतंय की मांजर डोळे उघडूनच दूध पित होती, परंतु आपलाच लक्ष नाही. तरी हे ऐकून मिहिकाला काहीच कळत नाही. मिहिका म्हणते, एक मिनिट, मांजर? आमच्याजवळ तर एक कुत्रा आहे, आणि त्याचं नाव तर तुला माहीतच आहे, मग तू हे मांजर कुठून घेऊन आलास? तर मिहीरला आश्चर्यच वाटतं, आणि मिहीर म्हणू लागतो, काय चाललं आहे मिहिका तुझं? कुकिंगबरोबर मराठी भाषेचेही तुझे वांदे आहेत का? तर मिहिका म्हणते, सॉरी. तर मिहीर हा मिहिकाला म्हणू लागतो, अगं सकाळपासून दादूस ऑफिसमध्ये आहे, परंतु वेगळाच वागत आहे, त्याचं कुठेच लक्ष नाही आहे. जेव्हा मी त्याला विचारलं तेव्हा त्याने कुठेतरी जाऊन मला सांगितलं की मुक्ता वहिनीने त्याला किस केली आहे, परंतु हे ऐकल्यानंतर मी मात्र उडूनच गेलो होतो की या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता. तर दुसरीकडे हर्षवर्धनला आपला लागलेला धक्का आणि हर्षवर्धनने तयार करून आणलेले पेपर हे सर्व काही मुक्ताला आठवतं, आणि मुक्ता म्हणू लागते की अरे देवा, हे तर तेच पेपर आहेत की ज्यावर सावनीने सह्या केल्या. तर हर्षवर्धन आणि सावनीमध्ये कोणतंही नातं राहणार नाही. हर्षवर्धन ते नातं कधीही नाकारू शकतो, त्या दोघांमधील संबंधही तो नाकारू शकतो, आणि सावनीला कधीच तो घराबाहेर काढू शकतो. असं म्हणत मुक्ता म्हणू लागते, बाप रे स्वामी, तुम्हीच यातून वाचवा. असं म्हणत मुक्ताही स्वामींना हात जोडू लागते. तर त्यानंतर माधवीताई मुक्ताला म्हणतात, कॉफी. तर मुक्ताही इशाऱ्यानेच म्हणते, आई त्यांच्यासाठी हवी आहे. तर माधवीताई म्हणतात, पुढच्या वेळी जर त्यांनी चहा कॉफी मागितली तर मी त्यांना घरातून हाकलवून देईन. असं म्हणत माधवीताई हर्षवर्धनला कॉफी देण्यासाठी जात असतात. तर मुक्ताही जाते, आणि हर्षवर्धनला माधवीताई कॉफी देत म्हणू लागतात, अजून एक कॉफी काही होणार नाही, जर कॉफी हवीच असेल तर तुम्ही कॉफी शॉपमध्ये जाऊन घेऊ शकता, कॅफेमध्ये जाऊ शकता. तर त्यानंतर मुक्ताही सावनीचं अभिनंदन करत म्हणते, अभिनंदन सावनी, परंतु तुम्ही ही प्रॉपर्टी कुठे घेतली आहे? मला ॲड्रेस वगैरे कळू शकतो का? म्हणजे कसं होईल, मी सागरलाही म्हणू शकते की त्या ठिकाणी जवळपास कुठेतरी आपणही एक प्रॉपर्टी घेऊया, म्हणजे मुलांचीही भेट होईल. ज्या दिवशी तुम्ही तिथे जाल त्या दिवशी मी सईलाही तिथे घेऊन येईल, म्हणजे आदित्य, सई सर्वजण एकत्र खेळू शकतात ना, त्यामुळे मला ॲड्रेस समजू शकतो का? सावनी म्हणते, छानच असेल आमची प्रॉपर्टी, आणि छानच ठिकाणी असणार, मला माहिती आहे. हो ना हर्ष? आणि मला आठवतं मी एकदा तुला म्हणाले होते की एखाद्या हिल स्टेशनजवळ आपला एक विला असायला हवा, आणि ते तू लक्षात ठेवून आता तो विला घेतला सई. हर्षवर्धन, खरंच थँक्यू. तर हर्षवर्धन सई घेण्यासाठी मुक्ताला म्हणू लागतो की हा कॉफीचा मग जरा पकडाल का? तर मुक्ता ही नकळतपणे तो कॉफीचा मग सोडून देते, आणि तो कॉफीचा मग ते पेपरवरच पडतो, आणि सर्व कॉपी त्या पेपरवर सांडलेली असते. ते पाहून सावनीला धक्काच बसतो. सावनी धक्क्यानेच म्हणू लागते, मुक्ता अगं तुला कळतंय का, एवढे महत्त्वाचे पेपर होते आणि तू ते खराब केलेस. मुक्तामध्ये माझी काय चूक आहे? तर त्यानंतर सावनी म्हणू लागते की हर्षवर्धन, तुलाही पेपर नीट ठेवता येत नव्हते का रे? अरे बघ ना, आता माझा मूडही खराब झाला आणि ते पेपरही. तर हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, मी परत बनवून घेऊन येईन. असं म्हणत हर्षवर्धन निघत असतो. तर मुक्तामध्ये, एक मिनिट, मला एक विचारायचं आहे. हर्षवर्धन मात्र खूप घाबरून गेलेला असतो. तर मुक्ता म्हणते, तुम्ही दोघं लग्न करताय ना, परंतु लग्नाची तारीख
ती डिसाईड अजून झालीच नाही आहे का? अगं सावनी, तुझं लग्न आहे, एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनसोबत तुझं लग्न आहे, म्हणजे लग्न हे ग्रँडच असायला हवं ना. आणि त्या ग्रँड म्हणजे अनाऊन्समेंट तर व्हायलाच हवी, आणि अजूनही तुम्ही अनाऊन्समेंट केली नाही असं तरी मला वाटतंय. तर हे ऐकून सावनीच्या लक्षात येतं की आपण अजून अनाऊन्समेंट केलीच नाही. सावनी म्हणते, हो ना. मुक्ता कधी कधी अगदी करेक्ट बोलत असते. हर्ष, आपण आपल्या लग्नाची अनाऊन्समेंट केलीच नाही आहे आणि कधी करणार आहोत? अरे तुला वेळ नाही मला माहिती आहे, परंतु मी आहे ना, मला सांगू शकतोस. हर्षवर्धन रागानेच मुक्ताकडे पाहू लागतो. तर त्यानंतर हर्षवर्धन म्हणतो, हो, तू काळजी करू नकोस, आपण लवकरच अनाऊन्समेंट करणार आहोत. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता ही वडाची पूजा करण्यासाठी आलेली असते. तर सावनीही तिथे आलेली असते आणि म्हणू लागते की माय डिअर एक्स सासूबाई, आज तुमच्या सुनेच्या हातून पूजा नाही तर अपशकुनच होणार आहे. तर मुक्ता ही वडाला फेऱ्या मारत असताना तिच्या हातातून धागा तुटतो. मात्र तो धागा सागर पकडतो आणि मुक्ता म्हणू लागते की धागा अचानक असा कसा तुटला? सागर म्हणतो की तुटला नाही आहे, तर कोणीतरी तोडला आहे. तर मुक्ता ही विचार करू लागते. तर सागर म्हणू लागतो, हा धागा तुटला तरी आपलं नातं सैल होणार नाही आणि कोणी तोडूही शकणार नाही. तर त्यानंतर सई ही मुक्ताच्या हातामध्ये धागा देत म्हणू लागते, मुक्ताई, हा घे आणि तुझ्या फेऱ्या पूर्ण कर. हे ऐकून सावनीला खूप राग येतो आणि सावनी रागानेच मुक्ताकडे पाहू लागते आणि मुक्ताही आपलं वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण करते आणि सागरही मुक्तासोबत असतो. आता सावनीनेच तो धागा तोडला आहे हे सत्य मुक्तासमोर येईल का, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.